रामकृष्ण हरी सर्वांना. आता पण रामकृष्ण हरी. आता थोडासा वेळ भेटला मला, तर म्हटलं माऊलींची पुढची सेवा करूया आपण. सकाळी आपण अध्याय 15 सुरुवात केली होती. अध्याय 15च्या आपण 71 ओव्यांचं वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या 30 किंवा त्याच्यापेक्षा थोड्या जास्त ओव्या आपण आता वाचूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की जय. बजरंग बली की जय. ते म्हणा वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सदवन होते. नाम घेता काचे जीवन करी जीविका अन्न हे पूर्ण ब्रह्म सदवन होते. जाणीचे यज्ञ कर्म जय 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 रघुवीर समर्थ. तर आमच्या गाथाने आज देव बाप्पाची प्रार्थना केली आहे जेवणाआधीची. पण आपण इथे जेवायला बसलो नाही आहे. माऊलींचा प्रसाद घ्यायला. श्री भगवान उवाच. पहिला श्लोक आहे हा अध्याय 15 उद्भमूलमदा शाखं शत्वं प्रावुर्व्ययं छंदासी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. मग म्हणे धनंजया ते उद्भगा तरुयया येणे रुखेचे काजया उद्भता गमी एरवी मध्य उद्वद हे नाही जेथ भेद अद्वयासी वद जया ठाई जो नायकी जता नादू जो असौरभ्य मकरंदू जो अंगातला आनंदू सुरते निवीन जयाचे आरा परवते जयाचे पुढे मागवते दिसते नवीन दिसते अदृश्य जे उपाधीचा दुसरा घालिता उपसरा नामरूपाचा संसारा होय जयाती ज्ञातृज्ञेया विहीन नुसंदेचे जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे जे कार्य ना कारण जया दुजे न एकवन आपण या जे जाण आपणचे ऐसे वस्तू जे साचे ते उद्भगाया धनुसे ते तार घेणे मुळाचे ते ऐसे असे तरी माया ऐसे ख्याती नसतीच तया आर्थी का वांझची संतती वानने जैशी तैसेच जतना सत्य होय जे विचाराचे नाम न सोये ऐसी या परिचय आहे अनादि म्हणती जे भवद्रुम बीजेका जे प्रपंचाची भूमिका विपरीत ज्ञानदीपिका सांजले जे नाना शक्तींची मांदूस जगद्रपाचे आकाश जे आकार जाताचे दुस घडी केले ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होय जेव्हा आपण या आली निदम करी आपण पे जेवी मुग्ध का काजळी आणि मंद प्रभादीपी स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली निशेऊ वनिये वेगी आलिंगिलीने विना आलिंगी सकामू करी तैसे स्वरूपी झाली माया आणि स्वाश्रयी नेनने धनंजया तेची रुखायया मूळ पाहिले वस्तुसी आपला जो अभवधू तो उद्वी आठोळे जे कंदू वेदांती ह्याची प्रसिद्ध बीजभाव घन अज्ञान सुशोभती तो विचांकुर भाव म्हणती एर स्वप्नहन जागृती हा फळभाव तयाचा ऐसे या वेदांती निरूपण भाषा प्रतिदी परी ते असो प्रस्तुती अज्ञानमुळ ते उद्व आत्मा निर्मळे अधोध्व सुचितीमुळे बळीया बांधुनी आळे माया योगाचे मग आदिली सदेहांतरे उठती जे अपारे ते चोपासी येऊनी आगारे फुलावती ऐसे भवद्रुमाचे मुळ
हे उद्वी करी बळा मग आणियांचे बेछळ अघी दावी तेथ चिदवृत्ती पाहले महतत्व उमलले ते पान वाले धुले एक लगे मग सत्वरज तमात्मको त्रिविधांकारो जो ऐकू तो दिविनादो मुखो डिरुफुटे तो बुद्धीशी घेऊन आगारी भेदाची वृद्धी करी तेथे मनाचे डाळ धरी साजेपण ऐसा मुळाची या गाडिका विकल्प रस कोवळिका चित्त चतुष्ट दहाळे किया कोंभे जेतू मग आकाश वायू द्योतका आप पृथ्वी पाच फोग महाभूतांचे स्वरूप सरळे होती तैसीची श्रोतादी तन्मात्रे ती अंगवसागर पदरी लुळलुळी ते विचित्रे उमळी खंगा तेथ शब्द अंकुर वरळी पडी श्रोता वाढी देवळी होता करीत काळी आकांक्षेची अंग त्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेते धाव तेथ वांबळा पडे अभिनव विकारांचे पाठी रूपपत्र पेलविले चक्षु लांब ते काढणे घाली तेथ व्यामोहता भली पहाळी जाये आणि रसाचे अंगवसे वाढता वेगे बहुतसे जीवे आरतीचे असोसे निगती वेचे तेसेची कोंभले निगंधे घ्राणाची डिरी थांबू बांधे ते तळुगे स्वानंदे प्रलोभाचा एवं मधम बुद्धी मने महाभूत समृद्धी या संसाराची अवधी सासनिजे किंबहुना ही आठे अंगी हा अधिक फाटे परिशिंपीचे एवढे उमटे रूपे जेवे का समुद्राचे निपंसारे वरी तरंगता असारे तेसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञानमुळं आता याचा हाची विस्तारू हाचे या पैसारू जैसे आपण बेस्वापणे पारे वारू एकाकिया परी ते असो हे ऐसे कावरे झाडू ससे या महदादी आरवसे अधोशाखा आणि अश्वत्थ ऐसे या ते मनती जे जाणते तेही परीस हो येथे सांगी जेल तरीश्व म्हणी जे उखा तो वरी एक सारिका नारी निर्वाह होय या रुखा प्रपंच रूपा जैसा न लोट दाक्षणू मेघू होय नाना वळू का विझूनसे संपूर्ण निमेष भरे ना कापतया पद्मदळा वरील या बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे तैसेची याची स्थिती नासत जाये क्षणाक्षणाकृती म्हणून या ते म्हणती अश्वत्थुहा आणि अश्वत्थु येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परी तो अभिप्रावे नवे श्रीहरीचा एरव पिंपळू घडता विकी मिया गती देखील असे निकी परी तो असो काय लौकिकी हेतू काज म्हणून हा प्रस्तुतू अलौकिक पर्ये सागरतू तरी क्षणिकत्वाचे अश्वतू बोली जे हा आणि काही ऐक थोरू हे या अव्ययत्वाचा डगरू आती परी तो भितरू ऐसा असेल जैसा मेघांचे नितोंडे सिंधू एके हांगे काढे आणि नदी एरीकडे भरितीचे असती तेथ होटे नाचडे ऐसा परिपूर्णचे आवडे तरी ते फुली जवळ उघळे मेघानंदीची. इथे आपल्या 120 ओळींचं वाचन झालंय. आता आपण त्यांचं मराठीत अर्थ बघूया. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याचे मूळ वर ब्रह्माच्या ठिकाणी आहे, ज्याच्या शाखा खाली आहेत, जो अश्वत्थ विनाशी आहे तरी त्याला अविनाशी असे सामान्य जन म्हणतात. वेद ज्याची पाने आहेत असा जो प्रपंचरूपी वृक्ष याचे अज्ञान हेच मूळ आहे व म्हणून हा क्षणभंगूर आहे असे त्यात जो जाणतो तो खरा वेदवित्ता ज्ञानी होय. मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसार वृक्षाला ब्रह्म हे उद्भव वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी उद्भवपणा खाली असलेल्या या संसार वृक्षामुळेच वाटत आहे. वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणीवरील मधला व खालचा असा भेद नाही, फार काय सांगावे, ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशा विषयी एकवाक्यत आहे, जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि जो मैथुनादी साधनाशिवाय प्राप्त असलेला मूर्तिमंत आनंद होय, ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे, पाहणाऱ्या वाचून जे पाहणे आहे, स्वभावतः इंद्रियांना जे अगोचर आहे, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला म्हणजे नामरूपाचा व्यवहार होतो, जे ब्रह्म ज्ञाता आणि ज्ञेय या वाचून केवळ ज्ञानमात्र आहे, आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले आकाशापेक्षा सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे,
जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसऱ्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही त्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज, अशी जी सत्य वस्तू ब्रह्मवस्तू ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले ते असे आहे. तर या संसार वृक्षाच्या मुळाशी माया म्हणून जी प्रसिद्धी आहे ती नसलेलीच आलेली आहे. किंवा ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्द आहेत, त्याप्रमाणे जी माया आहे म्हणता येत नाही व नाही म्हणता येत नाही. कारण आहे म्हणावे तर विचाराने तिचा बोध होतो, बरे नाही म्हणावे तर जगत्कार्यावरून ती असावी असे तिचे अनुमान करता येते. जिला विचारांचे नाव सहन होत नाही अशा प्रकारची ती आहे व तिला अनादी असे म्हणतात. जी माया संसार वृक्षाचे बीज आहे व जी माया प्रपंचरूपी वृक्षाची जमीन आहे व जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे, जी अनेक शक्तीची पेटी आहे, जी माया जगदरूपी ढग येण्याचे आकाश आहे, अथवा जी माया संपूर्ण विश्वाकारूपी वस्त्राची घडी केलेली आहे, ती माया ब्रह्माच्या ठिकाणी असून नसल्यासारखी आहे. मग वस्तूचा प्रकाश जगदरूपाने प्रकट होतो. जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूड करते, अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी जशी दिव्याचा प्रकाश मंद करते. स्वप्नात आपल्या नवऱ्यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवऱ्याला जागे करून त्याला खरोखर आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला सकाम घालते, त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झालेली माया आपला आश्रय जे स्वरूप त्याच्या ठिकाणी नेण्याने अज्ञान जाणी आणते, तेच या संसार वृक्षाचे पहिले मूळ आहे. ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसार वृक्षाच्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कांदा आहे. आणि वेदांतात यालाच बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे. पूर्ण अज्ञान जी अशी निद्रावस्था तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था आहे असे म्हणतात. इतर ज्या दोन जागृती व स्वप्न अशा अवस्था आहेत त्यास त्या सुषुप्तीरूपी अंकुराची फलावस्था असे म्हणतात. वेदांतामध्ये प्रतिपादन कराव्याच्या भाषेत असे वरीलप्रमाणे प्रसिद्ध आहे. परंतु ते राहू दे. या सर्वास कारण अज्ञान आहे. त्या उपाधिरहित व सर्वांच्या पलीकडे असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी मायेचा दृढ संबंध होणे हे आळे तयार होऊन त्यातील मुळे संसार वृक्षाचा खालचा व वरचा भाग दाखवितात. मग अपार असे निरनिराळे देह खाली चोहीकडे अंकुर येऊन खोल जातात. असे जे संसार वृक्षाचे मूळ माया ते वरच्या बाजूस ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधल्यास लागले म्हणजे मग अग्राचे जुंबाडेच्या जुंबाडे खाली येतात. त्या जुंबाडाची चिदवृत्ती म्हणजे जी माया त्या मायेपासून पहिल्या प्रथम महत्त्व हेच एक उमललेले कोवळे लुसलुशीत पान निघते. मग त्या पानात सत्वरजतमात्मक जो 3 प्रकारचा अहंकार आहे तोच खाली मुख असलेला असा 3 प्रकारचा एक शेंडा फुटतो. तो त्रिगुणात्मक अहंकार सत्वापासून उत्पन्न होणाऱ्या बुद्धीचे शेंडे घेऊन भेदाची वृद्धी करतो. तेव्हा टवटवीत अशी मनाची डहाळे वाढायला लागते. याप्रमाणे मूळच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन बुद्धी चित्त अहंकाररूपी लहान लहान फांद्या या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात. मग तामस अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या आकाश वायू तेज उदक व पृथ्वी या पंचमहाभूतांचे ठोक सरळ जोराने फुटतात. त्याचप्रमाणे स्तोत्रादी पंचज्ञानेंद्रिये व सूक्ष्म विषय ती ढागाळ्यांचे शेवटास साचलेली पूर्णपणे न उमललेली लुसलुशीत एकसारखी नसलेली अशी पाने व्यक्त होतात. तेव्हा शब्दाकुरांपर्यंत श्रोताची मोठी वाढ होत असता श्रोतेंद्रिय ही विषयाविषयीच्या आशेचे कांडे तयार करते. शरीरातील त्वगिंद्रियांचे वेग आणि पाने स्पर्शांकुरापर्यंत धाव घेतात. त्यावेळी नव्या नव्या वेगांची पुष्कळ वृद्धी होते. अंतर्रूप विषयांची पाने वाढली असता तेथपर्यंत चक्षुरेंद्रिय लांबलचक कांडे घालते. त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो आणि रसविषयरूपी ढगळे फार वेगाने वाढले असता जिभेला इच्छेची अतिशय पानात पाने फुटतात. त्याचप्रमाणे गंधविषयरूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घाणेंद्रियांचा शेंडा बळ बांधण्यास लागतो. तेव्हा घाणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते म्हणजे घाणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो. याप्रमाणे महत्त्वापासून उत्पन्न झालेला अहंकार बुद्धी मन व पंचमहाभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते. फार काही सांगावे. या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक वाढतो. परंतु जसे शिंपीवर भासणारे रूप हे आपल्या अधिष्ठानची शिंप तेवढेच भासते अथवा समुद्राच्या विस्तारा इतका त्यावर लाटपणा पसरतो, त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञानमूळ असलेल्या संसार वृक्षाच्या आकाराने होते. जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार बनतो, त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म त्याचा सर्व परिवार हा संसार वृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश हाच आहे. परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे. अशा या तऱ्हेने भ्रमात्मक संसार वृक्ष वाढत असून महत्त्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात.
आणि नाते पुरुष याला अश्वत असे म्हणतात. याचे कारण काय तेही येथे सांगण्यात येईल. ऐक तर श्व म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंच वृक्षाला एकसारखे टिकणे नाही, म्हणून याला अश्वत असे म्हणतात. ज्याप्रमाणे एक क्षण लुटला नाही तोच मेघ नाना रंगाचा होतो, अथवा वीज ही एक पूर्ण निमेषभर देखील टिकत नाही, अथवा हलणाऱ्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही, अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते, त्याप्रमाणे या संसार वृक्षाची स्थिती आहे, म्हणजे हा प्रत्येक क्षणाला नाश पावतो. म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत असे म्हणतात, आणि अश्वत या नावाने स्वभावतः पिंपळ असे म्हणतात, परंतु भगवंताचा तसा अभिप्राय नाही. एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत ही उपमा दिली असता तरी सुद्धा ती मला चांगली पटली असते, परंतु ते राहू द्या. आपापल्या लौकिक अर्थाशी काय करायचे आहे. म्हणून आता या संसार वृक्षासंबंधी अलौकिक व्याख्यान ऐका. तर या वृक्षात क्षणभंगुरतेच्या दृष्टीने शास्त्रात अश्वत असे म्हटले जाते. आणखी एक याच्या अविनाशीपणाबद्दल मोठी प्रसिद्ध आहे, परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या मुखांनी समुद्र एका बाजूने उपसला जातो, अथवा दुसऱ्या बाजूने नद्या त्यास भरतीच असतात, त्या योगाने तो समुद्र कमी अथवा जास्त होत नाही, असा परिपूर्णच आहे असे वाटतं, परंतु त्याचे ते परिपूर्णत्व मेघाचा आणि नदीचा त्याच्याशी समुद्राशी जोपर्यंत संयोग बिघडला नाही तोपर्यंतच असते. इथं आपल्या 120 ओव्यांचा मराठी अर्थ वाचून झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया.